नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सूत्रसंचालन कसं करावं, प्रत्येक कार्यक्रमात प्रभावी सूत्रसंचालन होण्यासाठी सूत्रसंचालकानं नेमक्या कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. खरं तर चांगल्या आईवडिलांची मुलं ही चांगली निपजतात, अर्थात ते देखील त्यांचं जीवन आदर्श घडतं. मग तुमचं देखील सूत्रसंचालन आदर्श घडण्यासाठी तुम्हाला काही ज्या सूत्रसंचालनासाठी अनावश्यक ज्या बाबी आहेत त्या बाबी निवेदकानं टाळणंच गरजेचं आहे. मग याच बाबतीमध्ये आजचा मी व्हिडिओ या ठिकाणी बनवतोय. तर त्या व्हिडिओचं नाव आहे, तुमचं सूत्रसंचालन प्रभावी होण्यासाठी सूत्रसंचालकाने या गोष्टी टाळल्या पाहिजेत. जर या गोष्टी तुम्ही टाळल्या तर तुमचं सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्ट होईल. तर तुम्ही कोणत्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथमतः सूत्रसंचालकानं नको त्या ठिकाणी, अनावश्यक त्या ठिकाणी स्वतःचं ज्ञान कार्यक्रमामध्ये पाजळू नये. ही सर्वात महत्त्वाची असणारी बाब आहे की सूत्रसंचालक बऱ्याच वेळा नको त्या ठिकाणी, आणि सूत्रसंचालक अलीकडचे काही सूत्रसंचालक कार्यक्रम म्हटला की स्वतःला खूप येतंय आणि स्वतःचं असलेलं ज्ञान पाजळायचं आणि लोकांना भरभर निवेदन करायचं. याचा अर्थ म्हणजे सूत्रसंचालन नाही, हे निवेदकानं प्रथमतः लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरं आहे, सूत्रसंचालकाने कार्यक्रमामध्ये स्वतःचा मोबाईल बंद ठेवावा. बऱ्याच वेळा सूत्रसंचालक निवेदन करत असताना त्याला अनेक फोन येतात. फोनच्या रिंगचा आवाज माईकमध्ये आणि उपस्थितांना तो जातो आणि तो कार्यक्रम पूर्णपणे डिस्टर्ब होतो. त्यासाठी सूत्रसंचालकाने मोबाईल बंद ठेवावा. तसेच सूत्रसंचालकाने संयोजकांच्या व्यतिरिक्त अनेक काही हौशी माणसं कार्यक्रमाला आलेली असतात आणि ते कार्यक्रमामध्ये बदल करू इच्छित असतात. तर बरेच सूत्रसंचालक अशा संयोजकांच्या व्यतिरिक्त व्यक्तींचा ऐकतात आणि तो कार्यक्रम पूर्णपणे पडतो आणि कार्यक्रमाची असलेली पत्रिका आणि निवेदक त्या संयोजकांच्या व्यतिरिक्त ज्यांचा ऐकतो, त्यामुळे कार्यक्रम पूर्णपणे तो कार्यक्रमाला कोणतीही दिशा, कोणताही समन्वय राहत नाही. त्यासाठी सूत्रसंचालकानं हे टाळणं गरजेचं आहे. जे मुख्य संयोजक आहेत त्यांचंच सूत्रसंचालकांना ऐकावं आणि त्यांनी दिलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसारच कार्यक्रम पुढे घेऊन जाण्याचं काम हे निवेदकानं करणं गरजेचं आहे. तसेच कार्यक्रमामध्ये वाईट सवयी सूत्रसंचालकानं टाळणं गरजेचं आहे. नाकात बोट घालणं, तसेच डोक्यावरून हात फिरवणं, त्यानंतर आपल्या तोंडावरून वारंवार हात फिरवणं, आपल्या पायावरून सातत्यानं हात फिरवणं, ठराविक एखाद्या व्यक्तीकडं सातत्यानं त्या व्यक्तीकडं पाहणं, हे सूत्रसंचालकांना टाळणं मला वाटते अतिशय गरजेचं आहे. तसेच सूत्रसंचालकाने निवेदन करत असताना तोंडामध्ये मावा, गुटखा, तंबाखू, चिंगम, तसेच चॉकलेट, गोळी असं तोंडामध्ये चघळून हे पूर्णपणे सूत्रसंचालकांना टाळणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर सूत्रसंचालकाने कार्यक्रमामध्ये सातत्यानं खाली बसलेली व्यक्ती जी असेल किंवा व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींशी सातत्यानं बोलणं, तिकडे कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आहेत ते बोलतायत आणि सूत्रसंचालक व्यासपीठातल्या माणसांशी पाठीमागून बोलतोय, तर हे सूत्रसंचालकानं पूर्णपणे टाळणं मला वाटतंय खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर कार्यक्रमामधले असणारे गुणदोष टाळावे. त्या मान्यवराला काय बोलता आलं, तो मान्यवर काय बोलतोय, तर त्याच्याबद्दल निवेदकाने टीका टिप्पणी करत बसू नये. तसेच कार्यक्रमामध्ये बोलत असताना अशुद्ध, अस्पष्ट उच्चार, आवाज येता कामा नये. निवेदन करत असताना स्वतःबद्दल प्रौढी, स्वतःबद्दल बढाई त्या कार्यक्रमामध्ये निवेदकाने मारू नये आणि प्रेक्षक आपली हुर्रे उडवतील अशा रीतीनं सूत्रसंचालकाने वागू नये. आणि सूत्रसंचालकाने कार्यक्रम जो आहे, कार्यक्रमाचं जे स्क्रिप्ट आहे, पत्रिका आहे, त्यानुसारच सूत्रसंचालन करावं. ह्या संपूर्ण गोष्टी जर टाळल्या तर तुमचे सूत्रसंचालन प्रभावी होईल. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.